नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांसह द्रोणागिरी, जैनपिटी, उलवे, खारघर, तळोजा नोडना होणारा पाणी पुरवठा 12 एप्रिल सकाळी 9 वाजल्यापासून 13 एप्रिल सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच त्यानंतरही पुढील 24 तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे प्रभावित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून या कालावधी दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. परमपूज्य सद्गुरू नाना महाराज परांजपे यांच्या कृपाशीर्वादाने पनवेल शहरातील श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात स्वामी सेवकांनी यात सहभाग घेऊन सेवेचा लाभ घेतला. दरम्यान प्रकट दिनानिमित्त मठाधिपती सुधाकर भाऊ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे श्रींची काकड आरती, नित्य नैमित्तिक पूजा प्रसाद, लघु रुद्र पूजा, सद्गुरू पाद्यपूजा, श्रींची आरती आणि प्रसाद, श्री वृत्त गायत्री होम हवन, प्रकट दिन सोहळा, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पोथीचे सामूहिक पारायण, श्री स्वामी समर्थ महिला मंडळाचे भजन, परमपूज्य गुरुवर्य सुधाकर भाऊ घरत प्रवचन, श्री स्वामींची महाआरती तसेच उपस्थिती हजारो स्वामी सेवकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच श्री स्वामी समर्थ भजन मंडळतर्फे भजनाचे आयोजन करण्यात आले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच जंगल भागातील पाण्याचे झरे आणि डबकी आटल्याने मुके प्राणी आणि पक्षी जंगल सोडून शहराकडे सरकू लागले आहेत. त्यामुळे शहरातील विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांचा शॉक लागून दगावण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. तीव्र पाणी टंचाईचा तडाखा मुक्या प्राण्यांना बसत असून पाण्याच्या शोधात असलेल्या माकडाचा विजेच्या तारांचा तीव्र झटका बसल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना खोपोलीत घडली आहे. मागील 15 दिवसात 4 माकडांना शॉक लागला असून दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. बोरघाटात पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटू लागल्याने या जंगलातील वन्यजीव खोपोली शहरातील सार्वजनिक पाणवठ्याचा रस्ता ठरत आहेत. त्यामुळे कधी अपघात तर कधी विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू होत आहे. अशीच काही माकडांनी तहानलेले व्याकुळ झालेल्या शहरातील काटरंग, मोगलवाडी, विलानगर भागात पोहोचत आहेत. काटरंग भागात माणसांमुळे भेदरलेली 5 माकडे विजेच्या खांबावर चढली. यावेळी विजेचा जोरदार झटका बसल्याने एक माकड गतप्राण झाले. गेल्या 15 दिवसांपासून अशा घटना घडत असल्याने प्राणी मित्रांनी चिंता व्यक्त केली आहे. कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड आणि कर्जत शहरातील मुस्लिम समाज यांचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. मुस्लिम समाजातील कोणत्याही सणाच्या वेळी आवर्जून उपस्थित राहणारे असू म्हणून सुरेश लाड यांची ओळख आहे. कर्जत शहरातील सुन्नी मशीदमध्ये रमजानाचे पवित्र महिन्यात इफ्तार पार्टीसाठी सुरेश लाड हे गेली 30 वर्षे अखंडितपणे उपस्थित असतात. त्याबद्दल कर्जत सुन्नी मशीद ट्रस्टकडून माजी आमदार सुरेश लाड यांचे स्वागत करण्यात आले. माजी आमदार सुरेश लाड यांनी गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कर्जत येथील सुन्नी मशीद येथे इफ्तार पार्टीसाठी हजेरी लावली. गेली 30 वर्ष सुरेश लाड आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी रमजानमधील एक दिवस मुस्लिम बांधवांसोबत भाईचारा निभावतात. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी खारघर सेक्टर 19 येथील सिद्धार्थ मल्टी स्पेशालिटी रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तर खारघरमध्ये फिश मार्केटमध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले. तसेच आगरी शिक्षण संस्थेमध्ये रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, प्रभात फेरी काढण्यात आली. या बरोबरीने पनवेलमधील लोकमान्य नगरमध्ये कुष्ठरोग वसाहतीमध्ये मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांची अंमलबजावणी पनवेल अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र तसेच पनवेल ग्रामीण भागात केली जात आहे.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 निमित्ताने जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्सव लोकशाहीचा बाईक रॅलीसाठी मतदार, युवक, महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आला। त्यांच्यासह जिल्हा पोलीस अधिकारी सोमनाथ घारगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथून हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली। यावेळी मतदान जागृतीबाबत पथनाट्याचे आयोजन अलिबाग नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले होते। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सकाळी सुरू झालेली रॅली अलिबाग शहरातील विविध भागातून नेण्यात आली। यावेळी नवमतदार, युवक आणि नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी आवाहन करण्यात आले। यावेळी प्रिझम संस्थेतर्फे मतदार जनजागृतीपर पथनाट्य कलाकारांनी सादर केले। कुंडलिका समुद्र खाडीत सालाबादाप्रमाणे आग्राव येथील दर्यासागर मित्रमंडळ पूर्वापाडा यांच्या वतीने आयोजित होड्यांच्या शर्यतीत कोर्लेच्या संजय पाटील यांची कमलावती शिडवाली होडी प्रथम, आग्रावची हरिश्चंद्र शेट्टी यांची हिरकणी शिडवाली होडी द्वितीय, तसेच आग्रावमधील हरिश्चंद्र जान पाटील यांची जयवंती शिडवाली होडी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली। तर रेवदंडामधील महेश पाटील आणि दिनेश मेस्त्री यांची वसुंधरा होडी, आग्रावमधील अभिजित अधिकारी, जयेंद्र वरसोलकर लक्ष्मी शिडवाली होडी, तसेच आग्रावमध्ये राजेंद्र अधिकारी यांची पद्मावती शिडवाली होडी यांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली। गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी नवसाचे नारळ आई एकविरा मातेला देण्याची पूर्वापार प्रथा आग्रावकरांनी जोपासली आहे। त्या निमित्ताने दुपारी 12:30च्या सुमारास कुंडलिका खाडीत शिडवाल्या होड्यांच्या जंगी शर्यती दर्यासागर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येते। दरवर्षी शिडवाल्या होड्यांच्या शर्यतीस आयोजकांच्या वतीने प्रथम क्रमांकास 70,000, द्वितीय क्रमांकास 50,000, तृतीय क्रमांकास 30,000 तसेच बक्षीस पात्र नसलेल्या होड्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली होती। खालापूर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात भूमापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मोजणी साहित्यांचे पूजन करण्यात आले। तसेच या दिनानिमित्त नागरिक आणि शेतकऱ्यांना मोजणी साहित्य प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती। भूमापन दिनानिमित्ताने भूमी अभिलेख विभाग खालापूर उपअधीक्षक भूमी अभिलेख शरद एकनाथ काळे यांच्या हस्ते मोजणी साहित्य पूजन करण्यात आले। या प्रसंगी मुख्यालय सहाय्यक उत्तम केंद्रे, समाधान पाटील, निबतानदार पंकज सनासे, भाऊसाहेब मुंडे यांच्यासह कर्मचारी तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोहा तालुक्याचे लक्ष लागलेल्या गुढीपाडव्याच्या खरापटी येथील सीड होड्यांच्या स्पर्धेचा थरार याही वर्षी रोहीकरांना पाहायला मिळाला। गुढीपाडव्या निमित्ताने कुंडलिका नदीच्या पात्रात शीड होडीची स्पर्धा घेण्यात आली। खारापटी येथील गणेशाळी मित्रमंडळ ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित होडी स्पर्धेला रंगत आली। लाकडी आणि फायबर या 2 प्रकारात होड्यांची स्पर्धा भरवण्यात आली होती। या स्पर्धेतील लाकडी होडी स्पर्धेत प्रथम क्रमांक महालक्ष्मी एक्सप्रेस विनोद दाभाडे, द्वितीय क्रमांक आई साळबादेवी प्रसन्न, तृतीय क्रमांक एकविरा प्रसन्न वामन शेळके, तर फायबर होडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मरुआई प्रसन्न कृष्णना मोरेकर, द्वितीय क्रमांक आई साळबादेवी प्रसन्न द्वारकानाथ पोकळे, तृतीय क्रमांक वैजयंती एक्सप्रेस प्रकाश पोकळे, चतुर्थ क्रमांक कोकण कन्या सुशील डोलकर यांनी पटकावला। विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले। माथेरानमधील 7 पैकी 3च ई-रिक्षा सुरू असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून संनियंत्रण समितीने ई-रिक्षांची संख्या वाढवावी अशी मागणी भाजप महिला अध्यक्षा सुहासिनी शिंदे यांनी केली आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 26 डिसेंबरपासून नगरपालिकेने पुन्हा 7 ई-रिक्षांसोबत वाहतूक सुरू केली। मात्र महिन्याभरापासून ई-रिक्षांमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने ई-रिक्षाची सेवाच कोलमडून गेली आहे। अवघ्या 3 ई-रिक्षा सुरू असल्याने
स्थानिक रहिवासी, विद्यार्थी आणि पर्यटकांना तासनतास ई-रिक्षासाठी वाट पाहावी लागत आहे। वाहतूक हा देशाच्या राज्यघटनेने प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे। मात्र ही सेवा नागरिकांना सुरळीत चालू ठेवण्यासाठी संनियंत्रण समिती तितक्या गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत असल्याने माथेरान शहर भाजपच्या महिला अध्यक्षा सुहासिनी ज्योतिबा शिंदे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे।